वसंत विहार सोलापूर येथील स्वराज विहारात आढळला नाग। प्रसंगावधान राखल्याने थोडक्यात बचावलाय जीव। तर नाग फाउंडेशनच्या सर्पमित्रांनी या विषारी नागास पकडून भयभीत झालेल्या नागरिकांना दिलाय दिलासा। सोलापुरात दगदगत्या उन्हामुळे माणसांच्या अंगाची लाही लाही होत आहे। तर अनेक वन्यजीव पाणी व थंड जागेच्या शोधात मनुष्य वस्तीकडे वळत आहेत। अशाच एका घटनेची प्रचिती सोलापुरातील वसंत विहारात आली आहे। 7 एप्रिल रोजी रात्री 9:30 वाजता स्वराज विहारातील रहिवासी श्री राहुल पाटील यांचा लहान मुलगा सायकल खेळत असताना त्याच्या घराच्या आवारात एक मोठा नाग त्याच्या समोरच फुटकारत असल्याचे त्यांनी पाहिलं। त्याने आहे त्या परिस्थितीत व आहे त्या ठिकाणी थांबून हातातील सायकल फेकून दिली व घरात साप आल्याचे आरडाओरडा करत आपल्या वडिलांना सांगितलं। वडील राहुल पाटील यांनी हा नाग घराच्या व्हरांड्यात असणाऱ्या पोत्यामागे जाऊन लपल्याचे पाहिलं आणि नाग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल अलदार यांना घटनेची माहिती दिली। अनिल अलदार व नाग फाउंडेशनचे खजिनेदार आकाश लोंढे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या नागास अतिशय शिताफीने पकडलं व सर्व उपस्थितांच्या मनातील भीती कमी करत जनजागृती केली आहे। सध्या उन्हाचे प्रमाण अतिशय वाढले असून उष्णतेमुळे साप थंड जागेच्या शोधात मानवी वस्तीकडे आकर्षित होत असून नागरिकांनी या दिवसांमध्ये विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे अलदार यांनी सांगितलं। लहान मुलांनी दाखवलेले प्रसंगावधान व सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे मानव सर्पसंघर्ष तथा मोठी मनुष्यहानी टळली आहे। नाग फाउंडेशनच्या दोन्ही सर्पमित्रांनी उपस्थित नागरिकांनी आभार मानले आहे। तर उन्हामुळे तापमान वाढलेले असल्याने वेळ न घालवता या नागास तातडीने त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आला आहे। त्यामुळे नाग फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे।